चला तर हा आपण क्वेश्चन करतो आहोत. हा क्वेश्चन कधी आलाय तर मार्च 18 ला हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन आहे अबाउट शेअर्स. ओके. सो Aniket Limited issued 40,000 equity shares of ₹100 each. सो हे जे आहेत 100 each ही त्याची फेस व्हॅल्यू झाली. ठीक आहे. ऑन ऍप्लिकेशन 20, 30, 30, 20. सो ह्याची टोटल का ही होते 100. म्हणजे 100चा शेअर आपण 100ला इश्यू करतोय. म्हणजे काय झालं म्हणतो आपण ऍट पार, इश्यूड ऍट पार. ठीक आहे. झालं. कंपनी received applications for 50,000 equity shares. Now see, कंपनी काय करत होती 40,000 शेअर्स इश्यू करत होती, पण लोकांनी सबस्क्राईब कधी केलं 50,000 शेअर्स. म्हणजे जितकी गरज आहे त्यापेक्षा जास्त सबस्क्राईब केलं. म्हणजे काय झालं ओव्हर सबस्क्रिप्शन. करेक्ट. ओव्हर सबस्क्रिप्शन. म्हणजे आपला जो क्वेश्चन आहे तो आहे अबाउट ओव्हर सबस्क्रिप्शन. आता ज्या वेळेला क्वेश्चन असतो अबाउट ओव्हर सबस्क्रिप्शन, त्यावेळेला दोन शक्यता आहेत. एक तर जास्त वाले जे पैसे आहेत, जे एक्स्ट्रा पैसे आहेत, ते एकतर रिफंड करावे लागतील किंवा ते आपल्याला अलॉटमेंट सोबत ऍडजस्ट करावे लागतील. काहीतरी एक होणार. ओके. आपल्याला कसं कळेल की क्वेश्चन ओव्हर सबस्क्रिप्शनचा आहे, तर आपण बघायचं की कंपनीने शेअर इश्यू किती केले आणि कंपनीला लोकांनी किती सबस्क्राईब केलं. सो लोकांनी बघा जास्त ऍप्लिकेशन भरलेत, म्हणजे जास्त म्हणजे ओव्हर जास्त भरलेत, म्हणजे झालं ओव्हर सबस्क्रिप्शन. इथे आपल्याला कळलं पाहिजे की बॉस एकतर होणार रिफंड किंवा होणार काहीतरी. बरोबर, शाबाश. रिफंड किंवा ऍडजस्टमेंट. व्हेरी गुड. मग काय म्हणते बघूया. अलॉटमेंट ऑफ शेअर्स वॉज मेड ऑन प्रो रेटा बेसिस. प्रो रेटा म्हणजे काय तर ऍडजस्टमेंट. ठीक आहे. इन केस ऑफ प्रो रेटा पैसे रिफंड केले जात नाही, तर एक्स्ट्रा वाले पैसे अलॉटमेंटला ऍडजस्ट केले जातात. ठीक आहे. कसं ते बघूया पुढे आपण. मुद्दा असा आहे की प्रो रेटाचा असा होतो की नो रिफंड ऍडजस्टमेंट. ठीक आहे. सो आपला असा झाला अबाउट ऍडजस्टमेंट. तर म्हटलं जाते पुढे एक्सेस ऍप्लिकेशन मनी वर ऍडजस्टेड टू अलॉटमेंट. हेच म्हणतो आपण की एक्स्ट्रा वाले पैसे आहेत, एक्स्ट्रा पैसे ते आपण काय केले ऍडजस्ट केले आहेत. रिफंड केलेले नाहीये, तर आपण ऍडजस्ट केले आहेत. Okay, share allotment and call were made and also received, except Mr. Sanish, who was holding 1,000 shares, failed to pay both the calls. Failed to pay. ही आली हिंट अबाउट कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स ची हिंट आली आपल्याकडे. ठीक आहे. हिज शेअर्स वर फोरफिटेड. एरियर्सच्या नंतर शेअर्स झाले फोरफिटेड. झालं. रेकॉर्ड अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अनिकेत लिमिटेड. तर हा आपला त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये काय काय बघा. नंबर 1 आपल्याला कळलं की शेअर्स इश्यूड ॲट पार. पार का 100चा शेअर 100ला इश्यू केला. नंबर 2 आपल्याला कळलं की इट इज अबाउट ओव्हर सबस्क्रिप्शन. का बाबा तर कंपनी इश्यू करते 40, लोक सबस्क्राईब करतात 50, म्हणजे हे झालं ओव्हर सबस्क्रिप्शन. मग आपल्याला माहिती आहे की फॉर ओव्हर सबस्क्रिप्शन वी हॅव टू केसेस, आयदर रिफंड ऑर ऍडजस्टमेंट. हे आपल्याला कळलं अबाउट ऍडजस्टमेंट. कशावर तू क्लिअर बोलतोय की पैसे ऍडजस्ट करायचे. बरोबर. मग पुढे आलं एरियर्स आणि मग आलाय फोरफिचर. हा असा आपला क्वेश्चन आलेला आहे. आपल्या कंपनीने किती शेअर्स इश्यू केले आहेत तर 40,000. सो इश्यू 40,000. फाईन. त्याची फेस व्हॅल्यू किती होती 100. व्हेरी गुड. 100 दिलं बघा. ऑफ ₹100 हे 100. आणि ते कितीला इश्यू केला. इश्यू प्राइस 100. हे कसं कळलं 20, 30, 30, 20 टोटल 100 झालं. सो हे आपण लिहिलं फर्स्ट लेवल की कंपनीने काय ठरवलंय. इतके शेअर इतक्याला इश्यू करायचे. किती शेअर्स 40,000. कितीचे शेअर येते 100चे. कितीला 100ला म्हणजे ऍट पार इश्यू करायचे. हे कंपनी ठरवलंय. फर्स्ट लाईन. झालं काय नंबर ऑफ शेअर्स, पर्टिक्युलर्स, बँक आणि कॅपिटल. हा आपण एक लहानसा टेबल बनवतोय. ओके. फर्स्ट स्टेप आहे बघा ऍप्लिकेशन. शॉर्ट येतो मी ऍप्लिकेशन. 3 लाईन सोडतोय आणि मग लिहितोय अलॉटमेंट. मग लिहितोय फर्स्ट कॉल आणि लास्ट आहे सेकंड कॉल.
जर ते म्हणाले फायनल कॉल तर फायनल कॉल द्यायचं, सेकंड कॉल तर सेकंड कॉल द्यायचं. ओके झालं. आता आपला जो सम आहे ना तो पारवाला आहे, म्हणून काय होणार आहे 20चं ऍप्लिकेशन 20च भरायचे, 30चं अलॉटमेंट 30च भरायचे, बिकॉज पारवाला किस्सा आहे म्हणून. फर्स्ट कॉल का 30च भरायचे, फायनल कॉलचे 20च भरायचे. हे आता आपल्याला युजलेस वाटतं की सर काय काय गरज आहे, पण फॉर प्रीमियम वाला केस मध्ये आपल्याला गरज पडतं आपल्याची. ठीक आहे ठीक आहे. आता सम पारवाला आहे म्हणजे इक्वल वाटतंय. फॉर प्रीमियम जिथे प्रीमियम आहे तिथे आपल्याला इथे ऍडजस्ट करावं लागतं, 20+10 और लाईक दॅट असं ऍड करावं लागतं. ओके नाव आता खरं काम सुरू होत आहे ते म्हणजे शेअर्स किती आले. कंपनी रिसिव्ड ऍप्लिकेशन्स फॉर 50,000 शेअर्स. सो ऍप्लिकेशन्स फॉर 50,000 येस. सो इथे वाज मी ऍप्लिकेशन्स फॉर 50,000 शेअर्स. ऑलराईट. सो कंपनीला 50,000 शेअरचं मिळालं ऍप्लिकेशन. फाईन. मग पुढे अलॉटमेंट ऑफ शेअर्स वॉज मेड ऑन प्रो रेटा बेसिस. म्हणजे काय, जितके शेअर्स जास्त आहेत, किती जास्त आहेत, किती एक्सेस आहेत, हे बघा 40, 50, 10 एक्सेस आहेत, ते त्यांनी ऍडजस्ट, रिफंड नाही केले, ऍडजस्ट केले. ओके. ज्या वेळेला एक्स्ट्रा शेअर येतात एकतर ते रिफंड होणार किंवा होणार ऍडजस्टमेंट. सम काय म्हणतात त्याला ऍडजस्टमेंट, तर आपण ते ऍडजस्ट करतोय कोणासोबत, विथ म्हणजे बघा एक्सेस मनी ऑफ ऍप्लिकेशन वर ऍडजस्टेड टू अलॉटमेंट. सो हे आपण इथे अलॉटमेंटला ऍडजस्ट केलेले आहे. कळलं आहे. सो 50 मधून 10 गेले, उरले किती 40. सो 40चं होणार अलॉटमेंट, 40चं होणार फर्स्ट कॉल आणि 40चं होणार सेकंड कॉल. ऑलराईट. ठीक आहे. इथपर्यंत कळलं मला ना. नाव नेक्स्ट पुढे म्हणायचे सेकंड कॉल शेअर अलॉटमेंट अँड कॉल्स वर मेड. कॉल्स म्हणजे काय, फर्स्ट कॉल सेकंड कॉल वर मेड अँड ऑल्सो रिसीव्ड, सगळे पैसे मिळाले एक्सेप्ट मिस्टर सनीश हु वॉज होल्डिंग 1000 शेअर्स फेल्ड टू पे द बोथ द कॉल्स. सो 1000 शेअरचा आहे कॉल्स इन एरियर्स, बोथ द कॉल्स 1000 शेअरचा आहे कॉल्स इन एरियर्स. ऑलराईट. आता ह्याचा अर्थ काय तर बघा 40,000 शेअरचे पैसे यायला पाहिजे होते, हे मी बोलतोय अबाउट फर्स्ट कॉल. हा त्यामधल्या 1000 शेअरचे पैसे नाही आले, म्हणजेच 39,000 शेअरचे पैसे आले असणार आहेत. किती रुपये, मल्टिप्लाय बँक कॉलम पकडायचा. फर्स्ट कॉल किती आहे 30 आहे, इंटू 30 इंटू 30. टेल मी किती आले, 30,000 झाले. आता 40 हे मल्टिप्लाय करूया, 000 हा पण 1 0, 2707 7 चालले 2 3 क्लिक 9 10 11. सो 11,70,000 म्हणजे एवढे पैसे बँकेत पोहोचले. आणि हे जे नाही पोहोचले ते कॉल्स इन एरियर्स. काल आहे अबाउट सेकंड कॉल. ऑलराईट. सेकंड कॉल 40,000 शेअरचे पैसे यायला पाहिजे होते, त्यामधले टेल मी हे बघा 1,000 शेअरचे पैसे नाही आले, मीन्स 39,000 शेअरचे पैसे आले असणार आहेत. जे पैसे आले ते बँकेत पोहोचले, जे नाही आले ते कॉल्स इन एरियर्स आहेत. ऑलराईट. मल्टिप्लाय आपण करतो सेकंड कॉल, दॅट इज 20, बँक वाला कॉलम 20 करा मल्टिप्लाय. किती आहे बघा 2. करेक्ट. दिस इज 20,000. हे करा 1 2 3 4 0 18 8 चालला 1 6 1 7 7,80,000. हे आलं आपलं. हे आपण आधी शोधून ठेवायचं म्हणजे एंट्री करता आपला वेळ जाणार नाही आपला. ठीक आहे. ऑलराईट. मग पुढे काय आलं, his shares were forfeited after the second call. See, after the second call, shares were forfeited. How many shares? All his shares. So 1000 shares were forfeited. ठीक आहे. काल आहे हे आपण काय केलं बानो, वर्किंग नोट करून ठेवलेली आहे. ऑलराईट. इथं सांगा आलंय. ओके. हा ह्या आपल्या काय झाल्या, नोट्स झाल्या, वर्किंग नोट्स झाल्या आपल्या. हे आपल्याला मिळाल्या की मग क्वेश्चन बघायची गरज नाही, ह्याच बघून आपल्याला एंट्रीज करता येतात. ठीक आहे. पहिली एंट्री कोणती आपली, ही बघा फर्स्ट एंट्री कोणती आपली, ती आहे ऍप्लिकेशन. ओके. सो बघा प्रत्येक स्टेपला 2 एंट्रीज आहेत, एक आहे कलेक्शन, एक आहे अप्रुव्हल. इन केस ऑफ ऍप्लिकेशन पहिले होणार कलेक्शन आणि मग अप्रुव्हल.
आणि अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल ह्यांना काय होणार, पहिले अप्रुव्हल आणि मग कलेक्शन. ठीक आहे. सो पहिले आहे ऍप्लिकेशन, पैसे आले, डेबिट व्हॉट कम्स इन. सो बँक अकाउंट डेबिट. पैसे कोणाकडनं आले, ऍप्लिकेशन कडनं. सो टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. ऑलराईट. आता व्हॅल्यू कुठनं घ्यायची, हे बघा ऍप्लिकेशन किती आहेत, बरोबर शेअर्स आहेत 50,000 मल्टिप्लाय बाय बँकेत किती आहेत 20. करा मल्टिप्लाय. सो सी 1 2 3 4 5 zeros and 10. सो 10 च्या वरती 5 zeros, 10 lakhs 10 lakhs. ऑलराईट. पूर्ण व्हॅल्यू काढली आपण. बँक आहे बँक, सो बँक पकडलाय आपण. बँक मल्टिप्लाय नंबर ऑफ शेअर्स 50, 10 लाख रुपये आपल्याकडे आलेले आहेत. ऑलराईट. नाव मी बिंग सध्या लिहित नाहीये. नंबर 2 ही आपली कोणती एंट्री झाली, कलेक्शन झाली. पुढची एंट्री कोणती आहे, अप्रुव्हलची. फाईन. आता अप्रुव्हल म्हणजे काय, आपल्याकडनं शेअर गेला आणि त्या माणसाला मिळाला. तो माणूस कोण, ज्याने अप्लाय केलं होतं ना त्याला मिळाला. पण हे बघा त्याच्या खाली काय आहे, ऍडजस्टमेंट आहे विथ अलॉटमेंट. म्हणजे काय होतं बघा, आपल्याकडनं शेअर गेला तो ह्या माणसाला मिळाला. कोणाला, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. 2 आपल्याकडे शेअर गेला, 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि त्यासोबत आपला, बिकॉज हा क्वेश्चन कोणता आहे, ओव्हर सबस्क्रिप्शनचा आहे, आपल्याला एक तर रिफंड करायचंय किंवा आपल्याला करायचंय ऍडजस्टमेंट. जर रिफंड असतं तर मी बँक म्हटलं असतं, रिफंड असतं तर मी बँक म्हटलं असतं. पण रिफंड आहे का, मग आपल्याला ह्याची गरज नाहीये. आपल्याला काय करायचंय, आपल्याला ऍडजस्टमेंट करायचंय. कोणासोबत, विथ अलॉटमेंट. मग आपल्याला लिहायचंय अलॉटमेंट. 2 इक्विटी शेअर अलॉटमेंट. ही ती एंट्री आहे अबाउट ओव्हर सबस्क्रिप्शन. जर असतं रिफंड तर आपण बँक म्हटलं असतं. आता काय आहे, ऍडजस्टमेंट आहे तर आपण अलॉटमेंट म्हटलंय, कारण का आपण ऍडजस्टमेंट करतोय विथ अलॉटमेंट. तेच म्हटले काय अलॉटमेंट असं म्हणून. कळलं हे की नाही कळलं. आता व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या. सी हे बघा, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन ते 10 लाख आहेत, ते इथे घ्यायची 10 लाख. ऑलराईट. नाव सी आपण किती शेअर ऍडजस्ट केले, 10,000. सो 10,000 मल्टिप्लाय बाय 20 किती आले, 2 lakhs. बघा अलॉटमेंट समोर 2 lakhs. 10 मधून 2 गेले, किती उरले, एक्झॅक्टली झालं. हे आपला आन्सर आहे 8 lakhs. कळलं काय, का नाही कळलं, कळलं पक्का. हे आपण काय केलं बाळांनो, हे आपण ऍडजस्टमेंट केलं. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ असा आहे की ऍडजस्टमेंटच्या वेळेला आपल्याला 2 लाख रुपये कमी मिळणार आहेत, कारण आपण 2 लाख ऍडजस्ट करून ठेवलेत. ठीक आहे. आपण अप्रुव्हल फुल करायचंय, पण कलेक्शनच्या वेळेला 2 लाख रुपये आपल्याला कमी मिळणार आहेत. कळलं बाळांनो हे. पुढे सो नंबर 3 आपल्या 2 एंट्री झाल्या अबाउट ऍप्लिकेशन. आता करूया अबाउट अलॉटमेंट. फॉर अलॉटमेंट आधी काय होणार, अप्रुव्हल. म्हणजे आपल्याकडनं शेअर गेला, अलॉटमेंटला मिळाला. ही सगळी माणसं आहेत, ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, ही सगळी माणसं आहेत. त्यांना आपण म्हणतोय पर्सनल अकाउंट्स. डेबिट रिसिव्हर, डेबिट त्यांना करायचंय. आपण आहोत कंपनी, आपल्याकडनं शेअर गेला आणि अलॉटमेंटला शेअर मिळाला. सो इक्विटी शेअर अलॉटमेंट, व्हेरी गुड, अलॉटमेंट अकाउंट डेबिट. 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, सिरियल अकाउंट. शेअर गेला आणि ह्या माणसाला मिळाला. ठीक आहे. किती सर, फुल करायचंय, अप्रुव्हल फुल. सी 30 व्हॅल्यू इकडे इंटू 40, 12 लाख झाले, 12 lakhs. सो हे झाले आपले 12 lakhs. आय रिपीट, अप्रुव्हल फुल केलंय, बट आउट ऑफ दिस 12 lakhs 2 लाख तर आपल्याला आधीच मिळाले. मग आता किती मिळणार, 10 लाख. बरोबर, 10 लाख, 10 lakhs. तितकेच पैसे आपल्याला आता मिळणार आहेत. सर 10 लाख मिळाले, 2 लाख बुडले. नाही, बुडले नाही पैसे, हे बुडलं आपल्याला आधीच मिळाले होते. हा ऍरियर्स नाहीये. ऍरियर्स काय असतो, पैसे मागितले तरी मिळाले नाही, तुला ऍरियर्स. हा ऍरियर्स नाहीये. हे पैसे कसे आहेत, आपल्याला आधीच मिळाले, ते पण आता वळवले, ऍडजस्ट केले आपण ते पैसे. दिस इज नॉट ऍरियर्स. पोरच चुकून ऍरियर्स येतात. हा ऍरियर्स नाहीये. उलट आपल्याला 2 लाख अगोदरच मिळालेले आहेत, आधीच मिळालेले आहेत. सो फक्त बँकेची एंट्री करायची,
पैसे आले, करेक्ट, बँक अकाउंट डेबिट कोणाकडून आले? फ्रॉम दी अलॉटमेंट. सो इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट किती येणार? 12 lakhs की 10 lakhs? बरोबर, 12 lakhs अक्रू केले होते, त्यातले 2 लाख तारीख मिळाले होते, आता 10 लाख मिळणार आहे. ऑलराइट, काल आहे 10 lakhs काल पक्का. व्हेरी गुड. इथे ऍरियस घ्यायचा आहे का? नाही, कारण का ऍरियस मध्ये कसं असतं, पैसे गेले मागूनही नाही मिळाले तर असतं हे ऍरियस. हे कसं आहे, उलट पैसे आपल्याला आधीच मिळालेले होते. ठीक आहे, ही आपली नंबर 4 एंट्री झाली. सो बघा, 2 एंट्री झाल्या ऍप्लिकेशनच्या, 2 झाल्या अलॉटमेंटच्या. तर पुढचा कोणता ग्रुप असणार आहे? नेक्स्ट ग्रुप फर्स्ट कॉलचा ग्रुप असणार आहे. सो पहिला अप्रूव्हल करूया. आपल्याकडनं शेअर गेला, फर्स्ट कॉलला मिळाला. सो इक्विटी शेअर बरोबर, फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. आपल्याकडनं शेअर गेला, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. नाव सी, परत मल्टिप्लाय करा. 40,000 मल्टिप्लाय बाय 30, हे वाले 40,000 किती आला व्हॅल्यू? 12 lakhs. पण सर प्रॉब्लेम झाला काय? इथे ऍरियर्स आहे, सगळे 40,000 चे पैसे मिळायला पाहिजे होते, पण त्यातल्या 1,000 नाही मिळत. मगाच केला आपण, फर्स्ट कॉल केला, हिशोब केला मशीच. थोडे पैसे मिळाले, थोडे पैसे नाही मिळाले. ऑलराइट, जे पैसे आले ते बँकेत पोहोचले, जे नाही आले त्याला म्हणतोय आपण कॉल्स इन ऍरियर्स. ऑलराइट ना, समोरच्या माणसाकडनं पैसे यायचे, ही आपली असेट झाली की लायबिलिटी? असेट. ठीक आहे, ते डेबिटला असणार आहे. सो बँक अकाउंट डेबिट. मी हे खूप जरा फास्ट कव्हर करतोय. ऍरियर्स अकाउंट सुद्धा डेबिट. टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. ही इज द गिव्हन. सी फ्रॉम दी फर्स्ट कॉल, सी 12 lakhs आपल्याला 12 lakhs मिळायला पाहिजे होते, रिसिवेबल होते. त्यामधले ऍक्च्युअली किती मिळाले? फक्त 11,70,000 मिळाले आणि 30,000 नाही मिळाले, ते मिळणे बाकी आहेत अजून. ते नंतर फोनाफोनी करू आपण. काल आहे तुम्हाला हिशोब काला हा झालं. हे झालं फर्स्ट कॉलचं. आता होणार आहे सेकंड कॉलचं. परत ते आपल्याकडनं शेअर गेला, सेकंड कॉलला मिळाला. सो इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट. रिसिव्हर आहे हा, म्हणून डेबिट. आपल्याकडनं शेअर गेला, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. व्हेरी गुड, बरोबर आहे. नाउ व्हॉट इज द अमाउंट? सी 40,000 into 20 किती झाले? 8 lakhs झाले. 40,000 शेअर्स into 20 each 8 lakhs झाले. पण सर सगळे नाही म्हणा सर, त्यातले आपले 10,000 शेअर, 1,000 शेअर्स पैसे आपले अडकलेत. कॉस्ट ऍरियर्स ते हे आहेत, कॉस्ट ऍरियर्स. ऑलराइट, सो ऍरियर्स एंट्री काय असते आपली? बँक अकाउंट डेबिट, कॉल्स इन ऍरियर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर. बरोबर, इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट. नाउ सी, आपल्याला सेकंड कॉल किती मिळायला पाहिजे होते? 8 lakhs मिळायला पाहिजे होते. त्यातले किती मिळाले टोटल? ऍक्च्युअली 7,80,000 मिळाले. करेक्ट, 7,80,000 मिळाले. आणि किती नाही मिळाले? 20,000 नाही मिळाले, ते मिळणं बाकी आहे. नंबर 8 काल इथपर्यंत. चल, सो माझं फर्स्ट पेज संपलंय, मी आलो सेकंड पेजवर. आपली फक्त एकच एंट्री बाकी आहे आता, ती म्हणजे फोरफिचर. आता फोरफिचर कसं करायचं बघा. फोरफिचर समोर कॅपिटलच्या खाली एक डॉट करायचा. ओके, हा एक डॉट आपण तयार केला. ऑलराइट, आणि बोलायचं आपण की फोरफिचर म्हणजे काय? तर शेअर खेचून घेतला. सो शेअर आपल्याकडे आला, डेबिट व्हॉट? शेअर आला, शेअर्स. सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. मग विचारतो का रे हा शेअर का खेचून घेतला? कारण की त्याने पैसे भरलेले नाही. सो हा तो की आहे ना, की तो टू लायचा. कारण की त्याने पैसे भरलेले नाहीयेत, तर कॉल्स इन ऍरियर्स अकाउंट. काल आहे, ठीक आहे. पण त्याने थोडे पैसे भरले असतील ना, थोडे पैसे भरले त्याने, पण त्या परत मिळणार नाहीये. ते पैसे चालले कुठे? चालले ते चालले कुठे? चालले टू शेअर फोरफिचर अकाउंट. टू शेअर फोरफिचर अकाउंट.
कळलं आहे? ठीक आहे, 3 लाईनची एंट्री आहे. शेअर आला, व्हॉट इज फोरफिचर? आपण त्या माणसाकडनं शेअर खेचून घेतला, सो शेअर आला आपल्याकडे. का? कारण की त्याने पैसे नाही भरले, पण त्याने थोडे पैसे भरले, ते परत नाही मिळणार, ते चालले शेअर फोरफिचर अकाउंट. कळलं आहे? ठीक आहे. नाव आता काय करायचं बघा, हा जो डॉट का केला आपण, तो का केला आपण? कॅपिटल सी, कॅपिटल किती आहे? 20, 30, 30, 20, 100. ऑलराइट, कळलं आहे? आपण कॅपिटल कॉलमला पकडलंय 100. नेक्स्ट, कॉल सीन एरियर्स. कुठे कुठे बघा, इथे पण आहे, दोनदा आहे ह्या स्पॉट पर्यंत. इथे नाहीये, इथे आहे एरियर्स, इथे पण एरियर्स आहे. म्हणजे किती आले हे? टेल मी. 50. व्हेरी गुड. 100 मधून 50 गेले, किती उरले? 50 उरले. झालं. हा आपला रेशो मिळाला एका शेअरचा. असे किती शेअर आहेत जे आपण फोरफिट केले आहेत? 1000 शेअर्स फोरफिट केले. मग करा मल्टिप्लाय. 1000 इंटू 100 झाले किती? 1 लाख. 1000 इंटू 50 किती आले? 50,000. 1000 टू 50 अगे झाले 50,000. झालं. ही आपली एंट्री झाली फोर फीचरची. काय सम? ठीक आहे. सो मार्च 18 ला हा सम येऊन गेलाय. यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर झाल्या होत्या. एक तर होतो ओव्हर सबस्क्रिप्शन, त्यानंतर होतं नाही, त्यानंतर होतं ऍडजस्टमेंट, मग कॉस्ट एरियर्स आणि मग फोर फीचर. ठीक आहे, कळलं पक्का आहे ना? सम मध्ये नाहीये, पण जस्ट फॉर प्रॅक्टिस सांगते पुढची गोष्ट. जस्ट फॉर प्रॅक्टिस. सम मध्ये आलेलं नाहीये, ऍक्च्युअली आपलं आन्सर संपलेला आहे. आपलं आन्सर इथेच संपलेला आहे. बट समजा ते पुढे बोलले असते दिस शेअर्स वर रिइश्यूड, तर मग काय केलं असतं आपण? लेट्स एक्झाम्पल घेऊया आपण. चला बाबांनो, बोर्डातलं सगळं संपलंय, इथे थांबलोय आपण. हा, पण पॉइंट रिवाइज करायचा आहे म्हणून सांगतोय फक्त. हा, रिइश्यू. समजा हाच शेअर रिइश्यू केला असता ऍट रुपीज, लेट्स से ऍट रुपीज किती घेऊया? 80. चलो ठीक आहे, 80 ऍट रुपीज 80. मग काय केलं असतं आपण? ऑलराइट. सो शेअर रिइश्यू केला म्हणजे आपल्याकडनं शेअर गेला आणि आपल्याला पैसे आले. फुकट गेला आपला पैसे आपल्याकडे. कळलं आहे? ठीक आहे. पण बघा तो शेअर किती रुपयाचा आहे? इथे बघा इक्विटी शेअर किती रुपयाचा आहे? 100 चा आहे. 100 चा शेअर तुम्ही 80 ला रिइश्यू करताय. इश्यू नाही, रिइश्यू करताय. जे 20 चा डिस्काउंट झाला. ठीक आहे. सो बँक अकाउंट डेबिट. का? आपल्याला पैसे आले. आता शेअर रिइश्यू करताना जो डिस्काउंट आहे तो डेबिटला आहे, तो लॉस आहे आपल्याला. पण त्याचं नाव आहे शेअर फोरफिचर अकाउंट. लक्षात घ्यायचंय, शेअर रिइश्यू करताना जर डिस्काउंट असेल तर तो डिस्काउंट शेअर फोरफिचर अकाउंटला डेबिट केला जातो. सर इथे डिस्काउंट लिहा ना, नाही चालणार, लॉ परमिट करत नाही. लॉ म्हणते आपल्याला की बाबा रे शेअर, अगेन इश्यू नाही, रिइश्यू. शेअर रिइश्यू करताना जर डिस्काउंट असेल तर तो डिस्काउंट शेअर फोरफिचर अकाउंटला डेबिट करायचा आहे. ऑलराइट. 2, आपल्याकडनं शेअर गेला, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. नाव सी, 100 चा शेअर होता, तो आपण 80 ला रिइश्यू केला म्हणजे 20 चं काय आहे? फोरफिचर डिस्काउंट आहे. तुला कळलं आहे? ठीक आहे. फोरफिचर डेबिटला काय की 20 रुपये आपण कमी घेतले, लॉस एक्सपेन्स दाखवला आपण, डेबिट ऑल एक्सपेन्स हिशोबाने आलाय. कळलं आहे? ठीक आहे. नाव हे झालं एका शेअरचं. असे किती शेअर? तर मग 1000 शेअर्स आपण रिइश्यू करतोय. मग करा मल्टिप्लाय 1000 किती झाले? 80,000, 20,000 आणि 1 लाख. कळलं आहे तुम्हाला? ठीक आहे. नाव ही एंट्री झाली रिइश्यूची. रिइश्यूच्या एंट्री नंतर लगेच एक एंट्री करावीच लागते, ती म्हणजे ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व. कुठून कुठे? फ्रॉम शेअर फोरफिचर अकाउंट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. फ्रॉम शेअर फोरफिचर टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. नाव सी, फोरफिचर फक्त इथे या 2 एंट्री बघा. फोरफिचर तर मी ओनली फोरफिट सांगा. कुठे फोरफिचर? इथे. हा बघा. अजून कुठे किती उरले? 30 उरले. हे बघा 50 क्रेडिटला आहे. व्हॉट इज क्रेडिट? अर्न, कमाया पैसा, एक्स्ट्रा पैसे आले, अर्न. 20 डेबिटला आहे, गेले. 50 मधले 20 गेले, किती उरले? 30 उरले. मग आपण 30 ची एंट्री इथे करणार आहोत. कळलं की नाही? कळले? 50 कमावले, 20 गमावले, उरले 30. 30 उरले.
30 शेअर इथे करायची आहे. 30 एका शेअरचे. असे किती शेअर आपण रेशिओ केले? 1000. असे आपण किती शेअर आपण रेशिओ केले? 1000. सो 30,000 ची इथे एंट्री पडणार आहे. कळलं बा ना? चलो व्हेरी गुड. पक्का झालं? कळलं? ओके.